परिहारार्थम मनोवांछित सकल कामना नमस्कार मंडळी, कशात मजेत ना? मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आहे श्री सत्यनारायणची पूजा आहे गणपतीतून. मंडळी, सत्यनारायणची पूजा आहे सूर्यकांत गोरले यांच्याकडे. तर आपण जाऊया आता तिकडे. पूजा वगैरे झाली की नाही बघूया, मांड बांधून झाला की नाही बघूया. गणपतीतून पाऊस बघा किती माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. पाऊस पण खूप आहे, 2 दिवस झाले पाऊस पडतोय खूप. आता जाऊया त्यांच्याकडे, पूजा जिथे आहे त्यांच्या घरामध्ये. तर चला बघा, इथे पूजा आहे. हा शुभम, प्रणव, दिलीप दादा, इकडं प्रवीण, चुन्याचा करणा काढतायत. इकडे गावकार आजोबा आहेत. इकडे पूजा बांधून झालेली आहे. हे बघा, इकडे पूजा बांधून झालेली आहे. आणि इकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत. ते करून हार नाही होतस हा. आता पूजा रेडी झालेली आहे आपली. पीड़ा परिहारार्थम मनोवांछित सकल पूजा के लाल फूल जवा दुर्वाचारी महागणपति महारूपा पूजा पंख प्रेमी महागणपति महा प्रसन्न पूजा से दुर्गा बत्ती वाला तुम्ही दिवा लावून घेतो, आरती लावून घेतली. अरे आहे का आता खोबरं ठेवलं, देवाची पाणी फिरवा आणि नैवेद्य दाखवा. नैवेद्य हातावर पाणी आणि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदास फरकी ठेवल्या बघा. हा प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदास नमः ब्रह्मणाय नमः नमस्कार व्हायचं सावकाश धावळू नको. नमस्कार व्हायचं काय नमस्कार समर्पयामि. 4-5 सूत नावाचे महामुनी सांगतात, एकदा हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना नारदाने विचारला आणि त्यावेळेला भगवंतांनी जे उत्तर सांगितलं ते तुम्हाला सांगतो नाही का. महायोगी नारद पापकर्म भोगत असताना आनंद प्रकारची दुःख संकट भोगतायत हे बघितलं आणि या दुःखीकाठी लोकांसाठी काही करावं म्हणून नारदांनी वैकुंठामध्ये आले. तर भगवान महाविष्णू नारद भगवान महाविष्णूंकडे आले आणि भगवंता बघितलं आणि ज्याचं स्वरूप वाणी मन यांना कळणार तो अनंत शक्तिमान आहे. जगाच्या उत्पत्ती मध्य नाश यांनी रहित आहे. मूळचा निर्गुण आहे.
जगाच्या आरंभ काळापासून जो तिन्ही गुणांचा स्वीकार करतो हा जो नारायण, त्याला माझा नमस्कार असो असं नारद मुनीने स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवंताने विचारलं, आपण कोणत्या कामासाठी आपल्या मनात काय ते विसर सांगा. त्यावर भगवान आपले नारद महर्षी सांगतात, भगवंता मर्त्य लोकामध्ये जे काही अनेक जन्माचं पापकर्म घेऊन अनेक दुःखी कष्टी लोक जे आलेले ते आपल्याच संकटाने दुःखाने व्यापून झाले, त्यांच्यासाठी त्यांना मुक्त करण्यासाठी, त्यांना दुःखमुक्त होण्यासाठी काही एखादा उपाय असेल ते सांगा. त्यावर भगवान प्रसन्न अंतःकरणाने नारदाला सांगतात, नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या प्रश्न विचारला असतो फार सुंदर आहे म्हणून आजपर्यंत कोणालाही माहीत नसलं. महापुण्यकार गुणाला तुम्ही सांगतो, या व्रताला सत्यनारायण व्रत असं म्हणतात. आणि ज्या वेळेला हे सांगितलं तेव्हा कोण कोण होते? नारद आणि महाविष्णू, दोनच माणसं होती. आजही दोन माणसामध्ये एखादी गोष्ट असली तर ती सिद्ध होते, पण सगळ्यांचं चावचाव झालं, सगळ्यांना बाजार झाला की त्याचं महत्त्व कळत नाही. भक्त आणि भगवान एकरूप झाल्याशिवाय भक्तीचं फळ भगवंताला देता येत नाही. त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी एकरूप होत आलं पाहिजे. बाकीचे संसार प्रपंच गडबडी काय असेल त्या बाजूला ठेवल्या पाहिजे आणि भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ एकरूप होणं हे भगवंताच्या कथेत रममाण होतं. म्हणजे ज्या ठिकाणी मदभक्ता यत्र गायन तत्र तिष्ठा, मी नारद असं म्हटलंय. नारदांनी ज्या ज्या ठिकाणी माझं कथा गुणांवाद चालते त्या ठिकाणी मी वास करतो, त्या ठिकाणी मी येतो. त्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं व्रत. आता जरा बाजार झाला म्हणून कोणाला समजत नाही, पण भक्त आणि भगवान एकरूप झाले तर भक्तीचं फळ भगवंताला द्यावंच लागतं. आता भगवान म्हणतात, हे व्रत दुःख आणि शोक यांचा नाश करणारं, धनधान्यांची समृद्धी करणारं, सौभाग्य आणि संतती प्राप्त करून देणारं, सर्व कार्यात विजय म्हणून जाणारं सोबत धर्मावर निष्ठा ठेवून सूर्यास्तानंतर 2 तासामध्ये या व्रताचं पूजन करावं सांगितलं. का? गाई गुरांचा मला कसला गोपालकृष्ण संध्याकाळी गुरुवात्र येतात ना, तिने सांगलेला दिवावात लावता म्हणून त्याच्यासाठी लक्ष्मी घरात यावी. त्यावेळेला नारायणाचं पूजन चालू असेल तर त्या घरामध्ये ती लक्ष्मी स्थिर राहते. पण प्रसन्न अंतःकरणाने केव्हाही या भगवंताचं पूजन करावं. पण विशेष वेळ सांगितले, पौर्णिमा, संक्रांत, अमावास्या या दिवशी मुद्दाम आवर्जून हे सत्यनारायणाचं पूजन करावं सांगितलं. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केला प्रसाद सवाईच्या मापाने भगवंताला अर्पण करावं. सवाईचं माप का घ्या? मनभर भात नेलं होतं पूर्वी आणि पिकल्यानंतर सवामन देण्याची पद्धत होती सावकाराची. म्हणजे असे अखंड लक्ष्मी पाहिजे ते. असा नारायणाची जर पूजा करताना आम्ही मुठभर पोहे दिले तर त्याची सुद्धा नगरी बनवतो. मग या सवाच्या पटीमध्ये आपण काय दिलं तर त्याच्या चौपट आपल्याला तो देणार आहे. म्हणून त्या भूमिकेतनं हे सवाईचं माप लावलंय. एखाद्या पवित्र देवळात हे व्रत जर केलं असेल तर स्मरण तर घरी यावं. त्या दिवशी भगवंताचं स्मरण जास्तीत जास्त करता येईल तेवढं करावं असं नारद मुनींना भगवंतांनी सांगितलं. आणि भक्तिभावनेतून जे हे व्रत करतो त्याला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना उत्थानाचा कृपा आहे असं भगवंतांनी नारदांना सांगितलं. तीच कथा, तेच व्रत सूत नावाच्या महामुनी तर ऋषीने सांगितलं आणि मी ते तुम्हाला सांगितलं. कसे ते पहिला अध्याय ठिकाणी पूर्ण झाला. श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां प्रथमोऽध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. दुसरा अध्याय मला कथा सांगितली, थोडक्यात सांगणार आहे पण त्याचं मर्म महत्वाचं. आमच्याकडे सगळं आहे पण त्यांच्याकडे जो शतानंदी विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले असा जो शतानंदा ब्राह्मण होता तो अतिशय दरिद्री होता, खायला मोताच होता. आणि अशा वेळेला एका ब्राह्मणाने भगवंताला जी आली, भगवंताने एका ब्राह्मणाला रोग घेतला आणि त्याला सांगितलं की हे व्रत कर. म्हणतो खायला काय नाही, व्रत करा, पैसे आणून बघून. पण विचार असा केला की अरे रोज माझ्या पोटासाठी भिक्षा मागतो, आज भगवंतासाठी भिक्षा मागितली तर. आणि 5 घर भिक्षा मागून जे काही त्याच्यामध्ये मिळालं त्याच्यामध्ये समाधानाने भगवंताची सेवा त्याने केली. एकदा केली का? नाही. नित्य नेमना मी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ यादव. प्रत्येक पौर्णिमा, संक्रांत या दिवशी ह्याने अशाच त्याने भिक्षा मागून हे व्रत केलं आणि त्याची परिस्थिती हळूहळू झाली. दुपारच्या वेळेला व्रत चालू असताना एक मुळीविके आला. तो अडाणी होता. ब्राह्मणाने त्याला व्रत सांगितलं आणि मुळीविके असा विचार करतोय की मी आयुष्यभर मुळी विकली आणि माझ्या पोटाचा चरितार्थ झाला, आज भगवंताच्या सेवेसाठी मुळी विकली ग. आणि या न्यायानं त्याची मुळी शहरामध्ये दुप्पट द्रव्याला विकली गेली. त्याच्यामध्ये सर्व सामान खरेदी केलं. आपल्या इष्टमित्र बांधवांना बोलावून त्याने सत्यनारायणाचं पूजन केलं. प्रत्येक पौर्णिमा, संक्रांत या दिवशी दर महिन्याला हा सेवा करू लागला आणि करता करता मुळी करायला नाही, ऐश्वर्यवान झाला. या कथेमधलं मर्म एवढंच आहे की त्यांच्याकडे काही नव्हतं पण भगवंताची सेवा करण्याची आवड आणि इच्छा होती. आणि आमच्याकडे सगळं आहे पण या गोष्टी नाही.
आम्हाला भगवान कसं देईल? आपण मनापासून सेवा केली, भगवंताची सेवा केली तर आपल्याला सगळं बघायला मिळू शकतं. आणि जो सर्वस्व देतो त्याला भगवान सुद्धा आपलं सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतात आणि तो ऐश्वर्यवान समृद्धवान होतो. हे या कथेतून शिकायचं आहे. म्हणून दुसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. श्री स्कंदपुराण देवाकडे सत्यनारायण द्वितीयोध्याय. हरये नमः हरये नमः हरे नमः पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. तिसरा आणि चौथा अध्याय की कितीही ऐश्वर्य सगळं असलं, कितीही संपत्ती असली, किती श्रीमंत असला तरी परमेश्वराला विसरला सगळं गमावून बसतो. तीर्थप्रसाद घेतला नाही, भगवंताची प्राप्ती नाही. आम्ही नमस्कार केला म्हणजे भगवंत भेटला का? नाही. तीर्थप्रसादामध्ये आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती आहे. हे या अध्यायातून सांगायचं. ज्याला संतान नव्हतं, ज्याला मुलबाळ नव्हतं असा साधूवाणी राजाकडनं वर समजावून घेतलं. उल्कामुख नाव माहिती आहे सगळ्यांना, कथा माहिती आहे. मी थोडक्यात त्याच्यातलं डीप मध्ये सांगतोय सगळं. तर हा राजा त्याला पण मुलबाळ नव्हतं, संतान नव्हतं, म्हणून तो व्रत करत बसला होता. त्याच्याकडनं हे व्रत साधूवाने समजावून घेतलं. घरी आला, आपल्या पत्नीला हे व्रत सांगितलं आणि जेव्हा मला मुलबाळ होईल तेव्हा मी हे व्रत करीन. आणि काय बोलाची गाठ म्हणतात, काही असतं की मोठे मोठे वैद्य करून आला, सगळे डॉक्टर करून आला, पण गावातला एखादा बारीकसा वैद्य असतो, त्याने एखादी गोळी दिली तर तो आजार बरा जसा होतो. तसं बोलाची गाठ म्हणतात. त्या प्रार्थनेने त्यांना सुंदर अशी मुलगी झाली. बघता बघता 8 वर्षही झाली. कलावती असं नाव ठेवण्यात आलं आणि कांचन नावाच्या नगरामध्ये सुंदर अशा वैश्यपुत्राबरोबर तिचा विवाह झाला. पण या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये भगवंताचं पूजन करेन असं जो बोलला होता ते विसरला आणि भगवान रागावले. राजवाड्यात चोरी झाली आणि चोरल्या द्रव्य घेऊन चोर पुढे आणि राजदूत मागे असं होता. चोरांनी हुलकावणी दिली आणि चोरांनी राजद्रव्य ज्या ठिकाणी टाकलं होतं त्या ठिकाणी राजदूताने बघितलं की ते घरात आहे आणि त्यांना पकडलं. त्यांचं सर्व व्यापारामध्ये कमवलं द्रव्य जप्त केलं. राजासमोर आणलं. हे चोर बघा. तेव्हा सांगत होते आम्ही चोर नव्हे, सत्यदेवाच्या मायेपुढे त्यांचं बोलणं कोणी ऐकलं. उलट राजानं भारताचा विचार न करता बंदिशाळात टाकण्याची आज्ञा केली. तिकडे लीलावती आणि कलावती नुकतंच लग्न झालं होतं. लग्न आणि घर ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ऋण काढण्याच्या होत नाही. मग गरीब असेल तो लाखात बघेल, पण श्रीमंत असेल तो कोट्यावधीचं घर बांधेल, शेवटी ऋणच काढतो. तसंच लग्न आहे. गरीबातला गरीब ऋण काढतो आणि अति श्रीमंत असेल तो सुद्धा काहीतरी इकडे तिकडे आपल्या ऐपतीला ऋण काढतो. तसंच हे लग्न झालं होतं आणि एकुलती एक मुलगी म्हटल्यानंतर त्या लग्न भागवलं. घरात जे काही निमित्ताने खाऊन आणलं होतं ते खाऊन संपलं. आता करायला काय? घरात काय खायला काय नाही, अंगावर लागलाय ना, म्हणून करायचं काय? म्हणून त्या काळी भिक्षामध्ये फिरत होतो आणि अन्नासाठी राही तिच्या आम्हा फिरवी जगदीच्या अशा पद्धतीने त्या अन्नासाठी या दोघीजणी माहिले की श्रीमंत असलेल्या पूर्वीच्या काळी पण भिक्षा मागत होती. आता एक दिवस असा आला की हिला कुठेही भिक्षा मिळाली. रोज मला कोण रडी म्हणतात ना, रोज मारायला लागलं तर रडणार कोण? तसं भिक्षा मिळाली नाही म्हणून उपास घडलाय. आम्ही उपास करतो आणि तिला घडला. आणि एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणार व्रत तिनं पाहिलं. संध्याकाळच्या वेळेला तीर्थप्रसाद घेतला, समाधान म्हटलं, कथा ऐकली, पोट भरलं त्यावेळेला उपास असून तो. आणि घरी जायला निघाले, रात्री झाली. आईने प्रश्न विचारला, इतक्या म्हणतोस कुठे? तुझ्या मनात काय विचारलं? आईला सांगितलं एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारा व्रत पाहिलं, त्याला सत्यनारायण व्रत असं म्हणतात. लक्षण प्रकाश पडला की अरे 8 वर्षापूर्वी आपण व्रत करायचं विसरलो आणि तेच व्रत या मुलीने म्हणजे भगवंताने मला आठवून दिलं. काय आनंदाच्या घरात जे काही घरात होतं, गरिबाच्या घरात मूळभर कण्या असल्या तरी सुद्धा भगवंताला आवडलं. तुला माहिती पोहे जसे मूळभर कण्या होते, पोहे पण नव्हते, पण ते भगवंताला जसे आवडले. तसं त्या मायलेकीच्या घरात जे काही होतं त्या सर्वस्व दान करून भगवंताची प्रार्थना त्यांनी केली की माझे पती आणि जावई यांचा अपराध क्षमा करून आपल्या विस्मरणामुळे काही संकट दुःखाने असतील तर ती निवारण करा आणि त्यांना लवकर घरी येऊन या. हे प्रार्थना भक्तवत्सल भगवंतानी ऐकली. शेवटी कसं आहे, देव वाचाचा बुडव गातात म्हटलं. त्याप्रमाणे भगवंतांनी प्रार्थना ऐकली आणि राजा चंद्रकेतूला आदेश केला. थोडक्यात सांगायचं की पहाटे उठून सकाळी उठून जे काही 2 वाणी आहेत त्यांना बंदीशाळेत टाकून आले, सकाळी उठून देते निरपराध आहे. आणि असं जर केलंच नाही तर राज्यासह तुला नाश करेल. राजाचा खळबळून जागा झाला. कोणी आपल्या जीवावर जेव्हा येतं तेव्हा घाबरतो आणि घाबरून उठलेला राजा आदेश केला कोण निरपराध आहे त्यांना घेऊन येईल. आणि तातडीने सूर्योदयाच्या वेळेला हृदयवाणी बंधनमुक्त करून राजस्थान आणले. ते सुद्धा घाबरलेले होते.
राजानं त्यांना सन्मान दिला, त्यांचं जे द्रव्य होतं त्यांना दिलं, वस्त्र अलंकार देऊन गौरव केला आणि त्यांचं द्रव्य दिलं होतं त्याच्या दुप्पट द्रव्य म्हणजे एकूण तिप्पट द्रव्य त्यांचं त्यांना दिलं, पण त्याच्या दुप्पट द्रव्य निरपराध लोकांना आपण शासन केलं म्हणून नौका दिली, नोकरचाच दिली. आणि हे द्रव्य किती आमच्याकडे 4 पैसे कुठल्यात जास्त खुळखुळायला आम्ही हवेतून चालतो खाली बघत नाही. मग हा गलबत भरलं होतं, जहाज भरलं होतं रत्न माणसाने. आणि अशा वेळेला एक संन्यासी येऊन विचारतो की या नौकेत काय ही नौका कशाने भरली. आता रस्त्यावरून हे घर कोणाचं म्हणून विचारलं तर दिसतंय म्हणून विचारणार ना, ही नौका कशाने भरली, हे या नौकेत काय आहे. आणि त्यालाही ते दिसत होतं. पण झाला निर्मत चालला दोघाही वाणी त्या संन्यासाची निंदा करू लागले, चेष्टा करू लागले. तुम्ही संन्यासी तुम्हाला द्रव्याची काय लालसा, आमचं द्रव्य देण्याची इच्छा आहे काय, आमची नौका वेली पाण्याने भरली. तथास्तु म्हटलं, संन्यासी निघून गेला. नौकेकडून बघतात जशी दृष्टी तशी आम्ही चांगलं बघितलं तर आम्हाला चांगलं दिसणार, काळा लावला लागला तर काळा दिसणार आहे, पिवळा लावला तर पिवळा दिसणार आहे, वाईटाचा चष्मा लावला तर वाईटच दिसणार आहे, चांगल्याचा चष्मा लावला तर चांगला दिसणार आहे. दुरितांचे तिमिर जावो विश्वास स्वधर्म सूर्य पाहो दुर्दैव वांचेल तो तुला हो प्राण जात म्हणणारा जो 16 वर्षाचा युवक याला आज आपण माऊली म्हणतो, त्याच्या वाटणीला काही दुःख कमी आलं. पण त्या दृष्टीने भगवंताकडे आमच्या सगळ्यांसाठी त्याने मागितलं पाहिला. आपण त्या दृष्टिकोनातून भगवंताला पाहिलं तर भगवान आपल्याला नक्की दिसेल आणि नक्कीच असं दर्शन आपल्याला होईल. दृष्टी तशी सृष्टी यातून त्या वेली पानं आहेत म्हटल्यानंतर वेली पानं दिसायचे. साधू आणि विशुद्ध वडला जाव्याने सुधीरांना संन्यास शिकवलं. परमेश्वर असा काय सोपा आहे पटकन मिळणार. करुणावळीने प्रवेशाची करुणा भक्त असणार फार दूरवरचा संन्यास घेतला. जाताना ठेचकाळले दत्तबंबाळ झाले, धामान हे झाले आणि लोकांना महाराज मगाच्या आपणाजवळ जे खोटं बोललो त्या प्रकारचे समाजला हे आपलं महत्त्व जाणलं म्हणून खोटं बोललो समाज हे सांगितल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर भक्तवत्सल भगवान म्हणजे संन्यासी म्हणतो एक शोक करू नको, माझ्या पूजनाविषयी तू पारायण झालाय म्हणून माझ्याच आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त नाही. एक वेळा त्या संन्यासाला त्यानंतर शंखचक्र गदा कमळ बायापर्यंत वारी गणमाळा असले नारायण दिसू लागले आणि मग त्यांची स्तुती करून माझं द्रव्य मला मिळावं प्रार्थना त्याने केल्यावर तथास्तु म्हटलं आणि संन्यासी निघून गेला. नौकेकडे बघितलं, भगवंताचं दर्शन झाल्यानंतर लक्ष्मीचं नाही का होणार, सगळ्याचं द्रव्याचं दर्शन झालं. नौका वळवायला सुरुवात केली. नगराजवळ एक द्रव्याचं रक्षण करणारा एक विश्वास नोकर घरी पाठवला. त्याला काय माहिती होतं, पण नेमक्या माहिती ज्या घरात होत्या आडापुणाप्रमाणे तिथे जाऊन सांगितलं भरपूर द्रव्य घेऊन आपले पती आणि जावई येत आहेत. काय आनंद झाला. नुसतीच प्रार्थना केली होती, माझ्या पतींवर काय संकट आलं असेल त्यांना लवकर घरी येऊ. पण धनाने भरपूर धन घेऊन येत आहेत, भरपूर संपत्तीने येत आहेत. इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात कलावतीला लीलावतीने सांगितलं की सत्यनारायणचं पूजन कर आणि बंधराव, कारण हा सगळा त्याचा परमेश्वराचा चमत्कार. आता त्याच्यानंतर कलावतीकडे जे काही होतं घरामध्ये काय होतं, नौका इकडे भरली होती पण कलावतीकडे जे काय होतं त्यामध्ये सत्यनारायण मनोहर पूजन केलं, परंतु तीर्थप्रसाद घेतला नाही. आता तुम्ही म्हणाल तीर्थप्रसाद घेतला नाही म्हणून तुला पती दिसला नाही, होता म्हणते का करून. पण ज्या भगवंताला आम्ही एवढ्याशा पितळी मूर्तीमध्ये भावनेने आणतो, शेजाऱ्याला बोलावलं नाही तर शेजारी येत नाही. भगवंताने काय हवं बोलावल्याशिवाय, मग तो बोलावला आहे म्हणून पितळी मूर्ती आहे म्हणून बोलावला आणि त्याच्यात तू ये आणि माझी पूजा स्वीकार असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या अंगावरून सांडलेलं जे पाणी असेल, दूध असेल, त्याला तेवढं मानतो. तीर्थ आम्ही बनवतो ते तीर्थ नव्हे, देवाच्या अंगावर सांडलेलं जे पाणी ते गोड असो, आंबट असो, तिखट असो, कडू असो, कसंही असो, ते तीर्थ आहे. त्याला अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम असं म्हटलेलं आहे की सगळ्या व्याधी नाश करण्याचं सामर्थ्य त्या तीर्थावर. प्रसाद आहे, हा प्रसाद बनवला आम्ही, पण प्रसाद बनवताना बनवण्याची मेहनत पाहिजे, त्या ठिकाणी घाम गळला पाहिजे. त्या मेहनतीला, त्या सेवेला सेवाभावी पुण्य आहे, चांगले प्रकारची त्या सेवेमध्ये. तो शिरा आहे, चांगला बनावा म्हणून गावठी तूप घाला, दूध घाला, काजू गर घाला, सगळं घाला. आम्ही घरात करतो का असे टक्स असले आमच्या तोंडात काही, देवाच्या सेवेसाठी म्हणून आपण त्या चांगल्या चांगल्या वस्तू घातल्यानंतर चांगलाच होणार. कशासाठी बनवला, देवासाठी बनवला. मग देवासाठी बनवलेला जो नैवेद्य आहे शिरा, तो देवाला भरवला आपण नैवेद्य दाखवताना की ते उष्ट झालं भगवंताचं, आणि ते उत्कृष्ट जे प्रसाद आहे तो देवांनाही आवडतो. म्हणून देवाच्या पुढ्यात ठेवण्याचं, तुळशीच्या, गणपतीच्या सगळ्यांच्या पुढ्यात ठेवण्याचं देवांनाही आवडतो. आणि युक्त पूजनी करीती पुराण श्रवण
सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा दीनचरण डोळ्यान पाहिन रूपते पुण्या लिंगण आनंद पूजन भवे वाळीन मने नम तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या चरण तमेव तमेव सर्वं देव हरे नमाचा महेंद्रवा पूजस्मरावा करोण्यन्यं समर्पयामि नारायणादि समर्पयामि आद्यं देवं रमणारायणं कृष्णदामोदरं श्रीराममाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रपते हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे बाबा मोरया रे बाबा मोरया रे बाबा मोरया रे सत्यनारायण महाराज की जय मंगल मूर्ति मोरया सदा सर्वदा गडावा तुझे कारणी देह माझा पडा वेशू नको गुणवंता आनंदा रघुनायका मागणीची आता जय जय समर्थ